नाही, ही गंभीर घटना आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. अशा घटना व्हायला नकोत आणि एस टीच्या आवारात तर मुळीच व्हायला नकोत. खरं तर एस टीमध्ये अशा घटना घडल्याची फार कमी उदाहरणं आहेत, पण ही गंभीर घटना ही का घडली याचा शोध पोलीस घेतील. पण मला असं सांगायचं आहे आपल्या माध्यमातून सरकारला आणि एस टीच्या प्रशासनाला सुद्धा की रात्रीच्या वेळेस अजून सुरक्षा गार्ड, सुरक्षा रक्षक जास्तीत जास्त दिले पाहिजेत. ते फेऱ्या मारतात की नाही बघितलं पाहिजे. कारण काय होतं आमच्याकडे की सुरक्षा रक्षक रात्री एकच असतो किंवा दोन असतात अख्ख्या डेपोसाठी, आणि मग ते कुठे कुठे फिरणार. तर गाड्यांमध्ये मी मुंबई सेंट्रलला मी नोकरीत असताना बघितलं की आमचे सुरक्षा रक्षक हे गाड्यांमध्ये रात्री फेऱ्या मारायचे. आणि ज्या गाड्या खास करून लवकर येतात कारण त्यांना जायला पुढे ट्रेन नसायची, म्हणजे त्यांची जी ट्रेन बंद असते ना सकाळी लवकर, त्याच्यामुळे मग त्यावेळी त्या गाड्यांमध्ये प्रवाशांनी सुद्धा अशा गाड्यांमध्ये थांबणं चुकीचं आहे. खास करून महिलांसाठी आमच्याकडे स्वतंत्र व्यवस्था आहे बसण्याची, तिथं बसलं पाहिजे. खरं तर त्या गाडीत बसू नये. पण ही घटना निंदनीय आहे, निषेधार्ह आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी एस टी प्रशासनानं आणि सरकारने चांगल्या उपाययोजना केल्या पाहिजेत असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.